तुम्ही बघताय किती सुंदर आहे यार. मागे डोंगर बघा, सगळीकडे बर्फ बर्फ. इवन इथे हॉटेलच्या बाहेर पण खूप बर्फ आहे. बघा माझ्या मागे. खूपच छान आहे. ही आमची हॉटेल आहे आणि हॉटेलचं व्ह्यू डायरेक्टली मी तुम्हाला दाखवलं. जे सॉन्ग आहे जय जय शिवशंकर, ते मंदिर आहे ते डिरेक्टली रूममधून दिसतं. इतकं छान वाटतं ना. आता हे रोड आहे ना, हे पण सगळं बर्फ होतं खाली, म्हणून हा रोड थोडा स्लिपरी झाला आहे. चालायला खूप जास्त भीती वाटते. आणि एवढ्या थंडीमध्ये पण साडी वेअर केली आहे. मला बरोबर जॅकेट आहे, साडी वेअर केली आहे आणि साडीमध्ये फोटोशूट करायचं आहे. तर ॲक्च्युली आज आम्हाला निघायचं आहे पहलगामला, बट आज सकाळी मी लवकर उठले आणि म्हटलं नाही साडीवर लास्ट टाईम पण फोटोशूट राहिला होता, तर ह्यावेळी तर करूयातच. वाव, किती भारी स्नो आहे बघा, एकदम फ्रेश स्नो आहे. आता मी ग्लव्ज विसरली, ह्यांनी गेलेत आणायला, नाहीतर मग उचलला असता स्नो. उचलू आपण लवकरच. झाडांवर वगैरे पण स्नो पडलेले आहेत. खूपच छान व्ह्यू आहे, खूप छान वाटतं. तुम्ही पण नक्की या काश्मीरला. काल आम्ही फेज 2ला गेलो होतो आणि जेव्हा आम्ही लास्ट टाईम गेलो होतो फेज 2ला, तेव्हा आम्ही लिटरली 4 तास होतो. तेव्हा होतं समर सीझन होतं, बट म्हणजे थंडी तर होती 4, असं नाही की थंडी नव्हती. थंडी होती. 4 तास आम्ही वरती होतो, काहीसुद्धा त्रास नाही झाला. आणि काल जेव्हा आम्ही गेलो फेज 2ला जेव्हा आम्ही गंडोलाला बसलो होतो, तेव्हाच मला त्रास व्हायला लागला आणि खूप जास्त त्रास झाला. चक्कर वगैरे व्हायला लागली. ॲक्च्युली आम्हाला भीती होती की मुलांना काही त्रास होऊ नये. बापरे, खूप सारे माकड आहे तिकडे. हिडे बघ, हिला शूट करायचं आहे आणि साडीवर शूट करायचं आहे. यार इतकं छान वाटत होतं ना, खरंच खूपच. जन्नत सहज नाही म्हणत काश्मीरला, आहेच खरंच खूप छान. आणि हे जे मंदिर आहे ते सॉन्ग शूट झालं होतं जय जय शिवशंकर, ते वाला मंदिर आहे. आणि इथे टेम्परेचर होतं -8 डिग्री, तरीही साडीवर फोटोशूट ह्यावेळी तर करूनच राहणार, हे मी ठरवलं होतं. आणि ह्यांना सकाळी मी 7 वाजता घेऊन आली आता फायनली शूट साठी. आणि माझं जॅकेट कॅरी कराल का? अरे बापरे, हा 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 हा. जान जाए पर शौक ना जाए. हा, थंडीने जीव चाललाय. कसला व्ह्यू आहे पण ना. इकडे खाली ठेवलं की गार येणार आहे. मी काय करू मग? तुमच्याकडे ठेवा ना. दे बरं, ह्याच्यावर ठेवते. दे कोंब द्या ना. काय म्हटलं मला? लाज नाही, लाज. दर थंडीने कुडकुडते. खूप थंडी वाजते यार. खूपच थंडी वाजते. आणि असं करता करता थरथर कापता का होईना रील शूट केली आणि ही रील व्हायरलसुद्धा झाली. जर तुम्ही बघितलं नसेल तर इन्स्टा अकाउंटवरती रील आहे. आणि हे काय कपल व्हिडिओसुद्धा आम्ही शूट केले होते. जास्त नाही काढले कारण माझे पाय खूपच गारटले होते, तर फोटोज पण इवन काढले नाही आम्ही. त्यामुळे थोडेसे रील शूट केले आणि लगेच आम्ही रिटर्न रूमवर गेलो. तर कसं वाटलं तुम्हाला साडीवरचं शूट हे नक्की सांगा. खूपच मेहनत घेतली होती ह्याच्यासाठी.